आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट याच्यातला चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन्स हा चॅप्टर काय करणार आहोत. चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन हा चॅप्टर तुम्हाला 4/6 मार्काला पेपर मध्ये विचारला जातो. कुठल्या पेपर मध्ये विचारला जातो? बोर्डाच्या पेपर मध्ये हमखास 101% याच्यावरती 3 ते 4 प्रश्न विचारले जाणार. एखादा MCQ ला टाकला जाईल, एखादा सायंटिफिक रिझनला टाकला जाईल. 1-1 मार्काचे 3 मार्क गेले आणि राहिले किती मार्क? याच्यातले 3 मार्क बॅलन्स द केमिकल इक्वेशन. काय? बॅलन्स द केमिकल इक्वेशन याच्यासाठी टाकला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा चॅप्टर काय आहे, अति महत्वाचा आहे. आता बघा याच्यात काय सांगितलं होतं, क्वेश्चन पहिला केलता त्यांनी. बघा याच्यात अगोदर आपण टॉपिक कोणता स्टडी करणार आहे या चॅप्टर मध्ये? केमिकल रिएक्शन्स, त्याच्यानंतर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल इक्वेशन, बॅलन्स केमिकल इक्वेशन, टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. काही नाही विचारलं तरी टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन विचारले जाणार. 4 ते 5 टाइप आहे. आता याच्यात कॅन यू रिकॉल मध्ये क्वेश्चन टाकला त्यांनी, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मोलिक्युल ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आता याच्या अगोदर एलिमेंट, ऍटम्स, मोलिक्युल आणि कंपाऊंड नेमकं कशाला म्हणायचंय? एलिमेंट्स, टोटल एलिमेंट जे आहेत हे टोटल एलिमेंट किती आहेत? 118. प्रेझेंट सिच्युएशन मध्ये एलिमेंट किती आहेत? 118. 118 मूलद्रव्ये आहेत. हे 118 मूलद्रव्ये याच्यापैकी नॅचरलरित्या मिळणारे जे आहेत ते 92 मूलद्रव्ये नैसर्गिकरित्या मिळतात. राहिलेले आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड एलिमेंट जे आहेत ते किती असतात? 26. मानवनिर्मित म्हणजे काय? एखाद्या लॅबोरेटरी मध्ये जाऊन ते मूलद्रव्ये काय केले जातात? एकमेकांवरती बॉम्बार्डिंग केलं जातं आणि नवीन मूलद्रव्ये तयार केला जातो. याच्यासाठी कोण काम करतं? जे सायंटिस्ट आहेत ते काम करतात. मग नॅचरलरित्या मिळणारे 92 आहेत आणि आर्टिफिशियल 26 आहेत. याच्यात या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी त्यांनी काय केलं? मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स 3 याच्यात काय केलं? क्लासिफिकेशन केलं. हे तुम्ही पिरियोडिक क्लासिफिकेशन हा जो चॅप्टर आहे 2nd नंबरचा त्याच्यात तुम्ही शिकणार आहे. मग मेटलचे गुणधर्म काय आहेत? प्रॉपर्टी काय आहेत मेटलच्या? मेटल्स आर शाईन, मेटल्स आर डक्टाइल, मेटल्स मॅलेबिलिटी, मेटल्स सोनेरिटी. हे त्याचे गुणधर्म आहेत जे तुम्ही 8वीला शिकलात, 9वीला शिकलात. या मेटलच्या अपोजिट नॉन मेटलचे. मेटल म्हणजे धातूंचे गुणधर्म सांगितले, नॉन मेटल म्हणजे अधातू, आणि अधातूंचे गुणधर्म काय सांगितले? धातूंच्या अपोज. मेटल शाईन आहेत, नॉन मेटल नॉट शाईन. चमकत नाहीयेत, लस्टर नाहीयेत, मॅलेबिलिटी नाहीये त्यांच्याकडं, डक्टिलिटी नाहीये त्यांच्याकडं, वर्धनीयता नाहीये. हॅमरिंग केलं तर ते पातळ होत नाहीयेत, त्यांच्यापासून तार तयार होत नाहीये, ते ठिसूळ आहे. हे कोणाचे गुणधर्म झाले? अधातूचे. त्याला आपण नॉन मेटल म्हणतो. याच्यानंतर मेटॅलॉइड्स आहेत, म्हणजे जे एलिमेंट मेटल आणि नॉन मेटल दोघांचेही गुणधर्म दाखवतात त्यांना आपण काय बोलतो? मेटॅलॉइड्स. काय बोलतो? मेटॅलॉइड्स. हे झालं एलिमेंटच्या बाबतीत. आता ऍटमच्या बाबतीत, ऍटम सिंगल, एकटा, एक अणु. ऍटम म्हणजे काय आहे? अणु. आणि या अणुचा जो शोध आहे तो सगळ्यात अगोदर कोणी लावला होता? महर्षी कणाद जे आहेत सायंटिस्ट, यांनी अगोदर लावला. त्याच्यानंतर जे थॉम्सन, रदरफोर्ड, नील्स बोर हे सायंटिस्ट पुढे आले आणि नंतर त्यांनी काय केलं? प्रयोग करून सिद्ध करायला सुरुवात केली. ऍटम हा कसा असतो? अणु हा अगदी निग्लिजिबल असतो, तो डोळ्यांना दिसत नाही, एवढा लहान असतो. मग सिंगल ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, क्लोरीन, सल्फर हे झाले इलेमेंट. त्यालाच आपण काय बोलतोय? ऍटम. आता याच्यानंतर काय आहे? मोलिक्युल्स. मोलिक्युल म्हणजे काय? रेणू. आता फॉर एक्झाम्पल बघा, याला मोलिक्युल म्हणायचं, याला मोलिक्युल म्हणायचं. त्याच्यानंतर Cl2 याला मोलिक्युल म्हणायचं. ऍटम एकच आहे परंतु आलेत कसे? ते जोडीने आहेत, रेणू आहेत. ऑक्सिजन, हा ऑक्सिजन तयार कसा झाला? O+O. हा नायट्रोजन N+N. परत यांचं डिवायडेशन कसं होतं? ते कंबाईन कसे होतात? ते त्यांचा ऍटॉमिक नंबर, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांच्याकडे असणारी त्यांची व्हॅलन्सी याच्या आधारे हे काय होतात? आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात. मग या ऑक्सिजन O2 याच्यामध्ये काय तयार होतो? कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो.
काय होतो कोव्हॅलंट बॉन्ड. त्याला सहसंयोज बंध असं बोललं जातं. काय म्हणतात सहसंयोज बंध असं बोललं जातं. याच्यानंतरचा आहे कंपाऊंड्स. कंपाऊंड म्हणजे संयुगे. दोन मेटल किंवा एक मेटल आणि एक नॉन मेटल जेव्हा एकत्र येईल त्यावेळेस त्यांच्यापासून काय तयार होतं कंपाऊंड तयार होतं. फॉर एक्झाम्पल सोडियम धातू आहे. आता सोडियम हा जो आहे हा कसा आहे सॉफ्ट मेटल आहे. काय आहे सॉफ्ट मेटल आहे. तो सहजासहजी कट करता येतो नाही चाकू. तो जर असा हवेत ठेवला तर तो डायरेक्ट पेटतो कोण सोडियम. आणि म्हणून त्या सोडियमला काय करतात केरोसिन मध्ये ठेवून दिलं रॉकेल मध्ये स्टोअर केलं जातं. आता सोडियम मेटल आहे आणि मेटलची टेंडन्सी काय आहे टू डोनेट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय करायचे डोनेट करायचे. प्लस क्लोरीन नॉन मेटल आहे. मग बघा हा मेटल आहे आणि हा कोण आहे नॉन मेटल आहे. जेव्हा मेटल आणि नॉन मेटल यांची रासायनिक अभिक्रिया घडते त्यावेळेस आपल्याला कोण मिळतं कंपाऊंड मिळतं. आणि ते कंपाऊंड म्हणजे कोण सोडियम क्लोराईड. आता मुळात हे कंपाऊंड तयार झालं कसं. सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8 1 आणि याची व्हॅलेन्सी किती आहे 1. सेम क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 17 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7 आहे. याची व्हॅलेन्सी किती आहे 1. मग सोडियमची टेंडन्सी काय सांगितली होती इलेक्ट्रॉन डोनेट करणे. काय करणे इलेक्ट्रॉन डोनेट करणे. सोडियम इलेक्ट्रॉन का डोनेट करतो ते जेव्हा दुसऱ्या एलिमेंटला इलेक्ट्रॉन देतो त्यावेळेस तो काय करतो त्याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये असणारा एक इलेक्ट्रॉन याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला देतो आणि या क्लोरीनचे काय करतो ऑक्टेट स्टेट कंप्लीट करतो. म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण करली जाते. म्हणजे कंपाऊंड कसं तयार होतं ज्या वेळेस रासायनिक अभिक्रिया घडते त्यावेळेस ते एकमेकांना इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात आणि कंपाऊंड तयार करतात. मग ह्यानं हा इलेक्ट्रॉन याला देऊन टाकला. मग याच्याकडे काय झालं 2 8 आणि याच्याकडे काय झालं नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं याचं 2 8 8. आणि मग या सोडियमनं काय केला होता सोडियमनं इलेक्ट्रॉन डोनेट केला. काय केला डोनेट. आणि म्हणून सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज. क्लोरीननं काय केलं होतं निगेटिव्ह चार्ज का आला त्याच्याकडे त्याने इलेक्ट्रॉन घेतला होता ऍक्सेप्ट केला होता म्हणून त्याच्यावरती चार्ज काय आला निगेटिव्ह. आता याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे याला आपण काय बोलतो कॅटायन. याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे याला आपण काय बोलतो एनायन. म्हणजे इथून पुढे डोक्यात काय ठेवायचं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज या दोघांमध्ये काय असतं अट्रॅक्शन असतं. हे आधीपासूनच शिकलेलं आहे. पण कंपाऊंडच्या बाबतीत मेटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लूज ऑफ इलेक्ट्रॉन क्लोरीन ऍक्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन आणि म्हणून त्यांच्यापासून काय तयार होतं कंपाऊंड तयार होतं ज्याचं नाव काय आहे सोडियम क्लोराईड. मग असे आणखीन एक्झाम्पल घेता येतील का आपल्याला येतील. वॉटर कंपाऊंडच आहे ना हायड्रोजन प्लस ऑक्सिजन टू गिव्ह वॉटर. मॅग्नेशियम क्लोराईड बघा आता हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं मॅग्नेशियम क्लोराईड हे सुद्धा काय आहे कंपाऊंडच आहे. हे सुद्धा काय आहे कंपाऊंड आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा. हे झालं मेटल नॉन मेटल कंपाऊंड म्हणजे इलेमेंट ऍटम्स मॉलिक्यूल आणि त्याच्यानंतरचा टॉपिक घेतला आपण कुठला कंपाऊंड्स. आता सेकंड क्वेश्चन होता बघा यांचा. सेकंड क्वेश्चन काय दिलाय बघा तुमच्या बुक मध्ये. बघा सेकंड क्वेश्चन काय दिलाय व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट. व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट. व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट मूलद्रव्यांची संयोजक कोणाला म्हणायचं. व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट मूलद्रव्यांची संयोजन जे आहे तर ते कोणाला म्हणायचं हे आपल्याला काय करायचंय पाहायचं आहे. मग काय सांगता येईल सांगा बरं. व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट आपण चर्चा करतोय त्याच्या अगोदर आपल्याला इलेमेंट माहिती पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं होतं इलेमेंट. आता हा ऍटॉमिक नंबर आहे 1 2 3 4 आणि 5 पर्यंत जाऊया. कुठपर्यंत जायचं आपल्याला 5 पर्यंत. मग इकडं काय लिहिणार आहे आता इलेमेंट आणि याचा आपण काय करूया सिंबल घेऊया.
काय घेऊया सिम्बॉल. काय सांगितलं होतं कोण सांगतं, एलिमेंट सांगितले होते 5 पर्यंत, आपण 20 पर्यंत सांगितले होते. हाय, हेमा, लीना, बेबी, बाबा, करे, नमन, ओ, फुलो, ने. नारायण मगाशी आला, सीतेला पाहून सांगितले, कल, आजा, कोंबडा, बापू. मग आता याच्यातले 5च घेऊन दाखवतो अगोदर. बघा काय सांगितलं. पहिला हाय, हेमा, लीना, हाय, हेमा, लीना, बेबी, बाबा, त्याच्यानंतर करे, त्याच्यानंतर नमन, त्याच्यानंतर ओ, फुलोने. किती वाला घेतला, 10 वाला. फुलोने 10 एलिमेंट्स. हाय, हेमा, लेना, बेबी, बाबा, करे, नमन, ओ, फुलोने. किती झाले, 10. कळलं. पुढचे 10 तिसऱ्या पिरियड मधले, म्हणजे 1 ते 10 पर्यंत एलिमेंट. आपली चर्चा चालली व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट. मूलद्रव्यांची संयोजन कशी आयडेंटिफाय करायची हे आपल्याला पाहिजे. मग तुम्हाला याच्यासाठी अगोदर कोण माहिती असायला पाहिजे, ऍटॉमिक नंबर. मूलद्रव्यांचे ऍटॉमिक नंबर, अणु अंक तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता चर्चा झाली, एलिमेंट घेतला, सिम्बॉल घेतला. आता याच्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशावरून काढणार तुम्ही, त्या ऍटॉमिक नंबर वरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणार. इथं मी तुम्हाला देऊन देतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन स्वरूपन ज्याला बोललं जातं. मग बघा, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती भेटलं, 1. इकडे देतो व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय रे, संयोजा. व्हॅलन्सी म्हणजे काय, संयोजा. मग आता याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील ऑक्टेट कंप्लीट करायला, डुप्लेट कंप्लीट करायला, ती त्याची व्हॅलन्सी. याची व्हॅलन्सी किती झाली, 1. सेकंड 2 नंबरचं एलिमेंट आहे, नाव आहे हेलियम. ऍटॉमिक नंबर किती आहे त्याचा, 2. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं काढायचं, काय होणार, 2. मग याची व्हॅलन्सी किती, आता याची व्हॅलन्सी किती, याची व्हॅलन्सी 0. याची व्हॅलन्सी 0 का, याची डुप्लेट कंप्लीट आहे. याची काय कंप्लीट आहे, डुप्लेट. म्हणजे ज्या एलिमेंटचे डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट असते ते कोणालाही इलेक्ट्रॉन डोनेट करत नाहीत किंवा ऍक्सेप्टही करत नाहीत. देणार बी नाही, घेणार पण नाही. स्वार्थी वृत्तीचे प्राणी. कुठल्या वृत्तीचे प्राणी म्हणायचे यांना, स्वार्थी वृत्तीचे. याची व्हॅलन्सी झाली. आता पुढे जाऊया, लिथियम. ऍटॉमिक नंबर 3 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचंय 2, 1. आता हे आलं कसं 2, 1, इलेक्ट्रॉनिक सेलचं डिव्हिजन होत असताना KLMN, काय सांगितलं मी याचं, KLM आणि N असं या सेलचं डिव्हिजन होतं. के सेलची कॅपॅसिटी कितीची असते, 2, 8, 18, 32. ही यांची कॅपॅसिटी आहे. म्हणजे के सेल, एल सेल, एम सेल आणि आर. याच्यात तुम्हाला एम या सेल वरती पेपर मध्ये क्वेश्चन येणार. म्हणजे एम सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, किंवा कॅपॅसिटी ऑफ एम सेल इज डॅश डॅश, किती इलेक्ट्रॉन, 8. मग आता बघा, हे झालं 2, 2, 1. पुढे गेला तो. आता याची व्हॅलन्सी किती आहे, लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्या, 1. म्हणजे याची व्हॅलन्सी किती झाली, 1. व्हॅलन्सी कळली आता, व्हॅलन्सी किती झाली, 1. इकडे या, बेरिलियम 2, 2. व्हॅलन्सी किती झाली, लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन पाहिजे. KL 2 आहेत का नाही, म्हणजे व्हॅलन्सी किती, 2. संयोजक किती, 2. त्याच्यानंतर बोरॉन आहे 5, 2, 3. व्हॅलन्सी किती याची, लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ही याची व्हॅलन्सी झाली 3. कार्बन किती आहे, 6, 2, 4. व्हॅलन्सी लास्ट ऑर्बिट मध्ये किती आहेत, 4 आहेत. म्हणजे याची व्हॅलन्सी किती झाली, 4. इकडे या, नायट्रोजन बघा 2, 5. आता याला लास्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, तर त्याला ऑक्टेट कंप्लीट करायची आहे, म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण करायची. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, इथं दिसतंय, इथं 8 पाहिजे. तसं याची ही एल सेल आहे, याच्यात 8 पाहिजे. हे 8 पूर्ण करायला ह्याला 3 ची गरज आहे. कितीची, 3. म्हणजे याची व्हॅलन्सी किती, 3. 5 व्हॅलन्सी होणार नाही. झाली, तुम्ही लिहिली तर तुम्ही शिक्रापूरचे सायंटिस्ट.
कळलं? 5 व्हॅलेन्सी होणार नाही, व्हॅलेन्सी किती होणार? 3 होणार, व्हॅलेन्सी 3. याच्याकडे या ऑक्सिजन कडे 2 6 किती झाली व्हॅलेन्सी? लास्ट ऑर्बिट मध्ये किती कमी आहे त्याला? 2, म्हणजे व्हॅलेन्सी किती? 2. एनी प्रॉब्लेम? कळतंय? व्हॅलेन्सी किती झाली याची? 2. याच्याकडे या फ्लोरीन कडे 2 7 व्हॅलेन्सी सांगा आता याची किती आहे? लास्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, किती कमतरता याला? 1, म्हणजे व्हॅलेन्सी झाली 1. चला 10वा घालू. 2 8 व्हॅलेन्सी किती? 0. कॅपॅसिटी संपली ना, कॅपॅसिटी संपलेली आहे त्याची, म्हणजे व्हॅलेन्सी याची काय आहे? 0. म्हणजे ऍक्च्युअली याची ऑक्टेट स्टेट काय आहे? कंप्लीट आहे. मग आता आपला मुद्दा काय येतो? व्हॅलेन्सी म्हणजे काय? द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. काय? द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट कंबाईन इज कॉल्ड एज द व्हॅलेन्सी. म्हणजे त्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची कॅपॅसिटी आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी, याला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी. म्हणजे तो किती इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, देऊ शकतो, घेऊ शकतो. आता इथं तुमच्या लक्षात येतंय का? इथून वरचे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्याकडे व्हॅलेन्सी एवढी आहे आणि खालच्यांची व्हॅलेन्सी काय होत जाते रे? कमी होत जाते, वरच्यांची वरून वाढत येते. म्हणजे एखादा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो? 4 पर्यंतच देऊ शकतो, 4 पर्यंतच घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा जादा तो देणार पण नाही आणि घेणार पण नाही. कळलं? म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती पर्यंत देऊ शकते? 4. आता हे झालं व्हॅलेन्सीच्या बाबतीत. आता एक ऍटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं इकडचं पुसतोय, हे कळलं तुम्हाला? ए सेल, एल सेल, एम सेल, एन सेल. आता इथं आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया कुठला? हा 4 नंबरचा घेऊ. ऍटॉमिक स्ट्रक्चर काढून दाखवतो तुम्हाला. कोणाचं? बेरियमचं. त्याचा ऍटॉमिक नंबर दिलेला आहे 4. मग याला काय बोलतो आपण? न्यूक्लियस. याच्या न्यूक्लियस मध्ये कोण असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन वरती कुठलाही चार्ज नसतो. मग याची ही फर्स्ट ऑर्बिट. या फर्स्ट ऑर्बिटला आपण के सेल बोलतो आणि या के सेल मध्ये इलेक्ट्रॉन असतात 2. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण केलंय 2 2. किती केलेलं आहे? 2 2. आता सेकंड ऑर्बिट आहे. ही सेकंड ऑर्बिट, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते किती आहेत? 2 आहे. म्हणजे कुठं जाणार? याच्यात जाणार, इथं. आणि ह्या याला काय बोलतो आपण? इलेक्ट्रॉन बोलतो. काय बोलतो? इलेक्ट्रॉन. म्हणजे के सेल, याच्यानंतर एल सेल, हे झाले 2 2 इलेक्ट्रॉन्स. काय झाले? 2 2 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. म्हणजे या सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती सांगितलं चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं असतात? न्यूक्लियस मध्ये. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जर सम केली, P प्लस N जर केलं तर तुम्हाला A मिळतो. आणि A म्हणजे ऍटॉमिक मास नंबर. A म्हणजे काय? ऍटॉमिक मास नंबर. मूलद्रव्याचा अणुवस्तू मानांक म्हणजे A. आणि P म्हणजे प्रोटॉन. त्या P लाच आपण काय बोलतो? Z. म्हणजे Z प्लस N इज इक्वल टू ऑल्सो A. Z ऍटॉमिक नंबर, त्या मूलद्रव्याचा अणुअंक, तो म्हणजे जेवढे प्रोटॉन असणार तेवढे इलेक्ट्रॉन असणार. न्यूट्रॉनच्या याच्यामध्ये कमी जास्तपणा असू शकतो. आणि मग ह्यांची बेरीज केली तर ऍटॉमिक मास नंबर आपल्याला काय होतो? मिळून जातो. हे झालं ऍटॉमिक स्ट्रक्चर. हे कुठे शिकलाय? 8वी मध्ये शिकलात, 7वी मध्ये शिकलात, 9वीत थोडंफार शिकलात. बघा, हा झाला तुमचा कोणता? दुसरा क्वेश्चन जो आहे त्याची चर्चा. आता आणखीन त्यांनी काय सांगितलंय बघा, ते सांग. आता हे पुसतोय, हे काय करतोय? पुसतोय, रब करतोय. आता तिसरा क्वेश्चन होता, व्हॉट इज द रिक्वायरमेंट रायटिंग ऑफ मोलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाउंड्स. मोलिक्युलर फॉर्म्युला जो आहे कशाचा? डिफरंट कंपाउंड लिहिण्याचा.
मग अशी तुम्हाला दाखवलं होतं डिफरंट कंपाऊंड्स लिहिण्यासाठी. कोणतं कंपाऊंड घेतलं होतं आपण? सोडियम क्लोराईड. कोणतं घेतलं होतं? सोडियम क्लोराईडचं कंपाऊंड घेतलं होतं. मग याच्यासाठी तुम्हाला काय काय गरजेचं आहे? कंपाऊंड जर लिहायचं असेल, एक कंपाऊंड तुम्हाला लिहायचं असेल तर काय गरजेचं आहे? अगोदर इलेमेंट माहिती पाहिजे. त्या इलेमेंटचा काय माहिती पाहिजे? सिम्बॉल. सिम्बॉल मग अशी लिहिला होता हायड्रोजनचा H, हेलियमचा H, हे सिम्बॉल तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर सिम्बॉल ऑफ रॅडिकल्स. आता रॅडिकल कोणाला म्हणायचंय? फॉर एक्झाम्पल आता हे कंपाऊंड घेऊन दाखवतो तुम्हाला NaCl. याचं डिसोसिएशन झालं ब्रेकअप के बाद. काय होतं? डिसोसिएशन म्हणजे बॉन्ड ब्रेक होऊन जातात. बॉन्ड ब्रेक झाला तर काय होणार? Na+ आणि क्लोरीन मायनस. म्हणजे Na वरती चार्ज प्लस आणि क्लोरीन वरती मायनस. याला म्हणायचं रॅडिकल. याला काय म्हणायचं? रॅडिकल. म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला कॅटायन, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला एनायन, आणि दोघं आहेत म्हणजे रॅडिकल्स. हे कधी? जेव्हा तुम्ही चुकून 11वी 12वी सायन्स कडे जाणार त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकलला असतं. हा रॅडिकल सेपरेट करा, तो रॅडिकल सेपरेट करा प्रॅक्टिकल करून. हे झालं Na+ आणि क्लोरीन मायनस. आणखीन एखादं कंपाऊंड घेतलं मॅग्नेशियम क्लोराईड. याचं डिसोसिएशन झालं. म्हणजे कंपाऊंड तयार होतच कसं? मेकिंग बॉन्ड, ब्रेकिंग बॉन्ड. बंध तुटला जातो, बंध तयार केला जातो कशामध्ये? कंपाऊंड. मग याचं काय होणार? डिसोसिएशन Mg2+ आणि क्लोरीन 2-. आता इथं Mg2+ का आले बघा. Mg मग अशी आली फिरून बघा. ऍटॉमिक नंबर 12 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं 2 8 2. व्हॅलेन्सी किती आहे याची? 2. व्हॅलेन्सी किती आहे? 2. म्हणजे याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हा मॅग्नेशियम काय करणार आहे? हे 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? डोनेट करणार आहे, देऊन टाकणार आहे. कोणाला? या क्लोरीनला. आणि म्हणून याच्यावरती चार्ज जो आहे मॅग्नेशियम वरती, म्हणजे यानं काय केलं हो? डोनेट केलं. आणि डोनेट केल्यामुळं याच्यावरती Mg2+ चार्जेस आहे. लक्षात येते? 2च प्लस का? याचं कारण तो 2 इलेक्ट्रॉन काय करतोय? देतोय, म्हणून 2+. आणि क्लोरीन वरती 2- का? तो घेतोय 2- म्हणून मायनस. 2 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून 2, आणि घेतोय म्हणून निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर. दुसरं एक्झाम्पल घेऊया एखादं. Al. आता अल्युमिनियम. अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 13. किती आहे? 13. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं रे? 2 8 3. मग याची व्हॅलेन्सी किती झाली? 3. व्हॅलेन्सी किती झाली? 3. आणि मग हा अल्युमिनियम काय करणार आहे? आता इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. मग त्यानं इलेक्ट्रॉन डोनेट केले. किती करणार आहे डोनेट तो? 3. आता ह्याने डोनेट केला. काय केला? डोनेट केला. डोनेट केल्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. लक्षात येते? पॉझिटिव्ह चार्ज का घ्यायचा याच्यावरती? तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणून पॉझिटिव्ह चार्ज घ्यायचा. एखादा इलेमेंट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्यावेळी चार्ज कुठला घ्यायचा? निगेटिव्ह घ्यायचा. म्हणजे ह्याच्यावरती काय झाला? Al3+, पॉझिटिव्ह चार्ज. कळलं? आता हे 3+ लिहिण्याची पद्धत कशी असते? Al++ असं पण लिहिलं जातं. याला पण रॅडिकल बोलायचंय. याला पण काय बोलायचंय? रॅडिकल बोलायचं. पण हे कोणते आले आता? कॅटायन. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे कुठले आले? हे कॅटायन. आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे कोणते आले? एनायन. हे काय करायचं? डोक्यात ठेवायचं. हे झालं सिम्बॉल रॅडिकल्स. सिम्बॉल आणि काय झाले? रॅडिकल्स. आता बघा, मग ह्या सोडियम पासून आणि क्लोरीन पासून सोडियम क्लोराइडच का तयार होतं? याचं कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन या दोघांमध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम आर व्हेरी स्ट्रॉंग. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे त्यांच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन जे आहे हे सगळ्यात जास्त असतं. कोणामध्ये? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोघांमध्ये. आणि म्हणून त्यांचे काय होतात? बंध तयार होतात, बॉन्ड तयार होतात, आणि मग कंपाऊंड तयार होऊन जातं NaC. इथपर्यंत काय अडचण कोणाची? काय शिकलात? एलिमेंट, मेटल, नॉन मेटल, मोलिक्यूल, मेटॅलॉइड, कंपाऊंड, व्हॅलेन्सी, सिम्बॉल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणखीन ऑक्टेट स्टेट कशी कंप्लीट करायची आहे, इलेक्ट्रॉन शेअर कसे करायचे,
पॉझिटिव्ह चार्ज काय येतो, निगेटिव्ह चार्ज काय येतो, हे कंपाऊंड असं तयार का होतं, याचं कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम व्हेरी स्ट्रॉंग. त्यांच्या दोघांमधला असणारा जो काय बंध आहे तो कसा आहे, स्ट्रॉंग आहे म्हणून. मग आता पुढे आपल्याला काय करायचं, या सगळ्यांच्या आधारे केमिकल रिएक्शन कशा तयार होतात हा टॉपिक काय करायचा आहे, आपल्याला पाहायचा आहे. आज आपण इथंच थांबूया. ओके.